आपण अनेक दुकानांमध्ये OCR टेक्नॉलॉजीचा वापर होताना बघतो, जिथे कॅशियर वस्तूंवरचा बारकोड स्कॅन करण्यासाठी एक डिव्हाइस वापरतो. यामुळे त्यांना वस्तू आणि त्यांच्या किमती चटकन समजतात आणि तुमचे चेकआउटचे काम पटकन होतं. टेक्नॉलॉजीमुळे आपली खरेदी कमी वेळात आणि जास्त कार्यक्षमपणे होते, हे कमाल आहे ना? त्याचबरोबर एक OMR नावाची टेक्नॉलॉजी देखील आहे, जे कागदावर केलेल्या खुणा वाचण्यासाठी वापरलं जातं. रंगवलेले गोल किंवा चेक बॉक्सेस ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही कधी मल्टी चॉईस परीक्षा दिली आहे का, ज्यात तुम्हाला ते लहान गोल भरायचे असतात? मग तोच OMRचा उपयोग. ऑप्टिकल मार्क रेकग्निशन OMR आणि ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन OCR या फिजिकल डॉक्युमेंट्समधून माहिती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या वेगवेगळ्या विशेष कामांसाठी वापरल्या जातात. आता या दोन टेक्नॉलॉजीज बद्दल आपण सखोल अभ्यास करू. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन हे बऱ्याचदा OCR म्हणून ओळखलं जातं. ते कम्प्युटरला छापील मजकूर वाचण्यास मदत करतं, ज्यावरून लाईट रिफ्लेक्ट होईल अशी एक विशिष्ट प्रकारची छपाई वापरून कम्प्युटरला समजेल अशा प्रकारात त्याचे रूपांतर केले जाते. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे हँडहेल्ड वॉन्ड रीडर. हे उपकरण एखाद्या काठी किंवा पेन सारखे दिसते. डिपार्टमेंटल स्टोअर्स सारख्या ठिकाणी लोक हे वॉन्ड रीडर्स वस्तूंवर वापरतात. वस्तूंच्या लेबलवर प्रकाश टाकून तिथे छापलेले अक्षर आणि आकडे काय आहेत हे वाचता येतं. यामुळे उत्पादनांची किंमत किंवा इतर माहिती पटकन तपासता येते. आपल्या सगळ्यांनाच चेकआउट झटकन झालेले आवडते, नाही का? हीच तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशनची आपल्या आधुनिक खरेदीमधली जादू आहे. ऑप्टिकल मार्क रेकग्निशन टेक्नॉलॉजी OCR पेक्षा वेगळी आहे. OMR हे विशिष्ट प्रकारच्या कागदावर केलेल्या खुणा ओळखण्याचे काम करते. शैक्षणिक क्षेत्रात याचा खास करून उपयोग होतो, ज्यामुळे MCQची उत्तरपत्रिका जलद गतीने तपासताना याचा विशेष उपयोग होतो. तुम्हाला आठवते का, जेव्हा तुम्ही परीक्षा दिली आणि तुमचा निकाल तुम्हाला जवळजवळ लगेचच मिळाला होता? ही सगळी या OMRची किमया आहे. जेव्हा विद्यार्थी परीक्षा देतात, तेच ते उत्तरपत्रिकेवर गोल किंवा चौकोन पेन्सिलने रंगवतात. नंतर या उत्तरपत्रिका OMR मशीनद्वारे स्कॅन केल्या जातात. हे डिव्हाइस केलेल्या खुणा कुठे आहेत हे ओळखून ती उत्तर आहेत हे समजू शकतं. समजा प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर ब आहे आणि विद्यार्थ्याने ब खाली असलेला गोल रंगवला आहे, तर OMR मशीन हे त्यांचं उत्तर म्हणून नोंदवतं. हे मानवी तपासणीपेक्षा जलद आहे आणि यामुळे माणसाकडून होणाऱ्या चुका टाळल्या जातात. आता या चर्चेवर आधारलेले हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक ते तपासून पाहू. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन डिव्हाइस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस ही दोन्हीही नावे एकाच डिव्हाइसची आहेत. जर तुम्ही चूक म्हणाला असाल तर तुम्ही योग्य निवड केली आहे. आता OCR आणि OMR टेक्नॉलॉजीत काय फरक आहे? OMR हे कागदावर रंगवलेले गोल किंवा चेक बॉक्सेस यासारख्या विशिष्ट खुणा ओळखण्यासाठी वापरलं जातं, तर OCR हे बहुतांशी मजकूर वाचून तो रूपांतरित करण्यावर भर देतं. OCR म्हणजे छापील मजकूर डिजिटल जादूत रूपांतरित करणारा जणू जादूगारच आहे. यामुळे छापील मजकूर एडिटेबल आणि सर्चेबल होतो. OCR सगळी माहिती टाईप करून देणाऱ्या एखाद्या असिस्टंट सारखाच आहे. तुम्ही ही टेक्नॉलॉजी अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी तुमच्या MSCIT पुस्तकाची मदत घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर तुम्ही एखादी चक्कर इंटरनेटवर देखील मारू शकता. गुगल सर्चमध्ये फक्त तुमचा प्रश्न टाईप करा आणि शोधाच्या मार्गावर प्रवास सुरू करा.